इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काय पाहत होतो? बंध हा जीवाचा स्वाभाविक धर्म नाही। काय काय घेतले होते? जर स्वभाव मानला तर काय काय आपत्ती येतात? कोणी सिद्ध होणार नाही, सगळ्या जीवांमध्ये अंतर राहणार नाही। दुसरं, पराधीनता येईल। परत सांगितलं क्षणिक आहे कर्मबंध, तर स्वभाव पण क्षणिक होईल जीवाचा, तसं तर होत नाही। अजून कार्य अनेक आहेत, तर कारण पण अनेक असायला पाहिजे। कारण स्वभाव हे एक कारण असतं तर कार्य समान दिसलं असतं, पण कार्य भिन्न भिन्न आहेत कर्मबंधाचे सर्वांचे, म्हणून कारण सुद्धा भिन्न भिन्न आहे, म्हणून ते स्वभाव नाही। अजून झाले का? आवाज येत नाही का? येतोय का आता आवाज? तर आज काय सांगतायत की सिद्ध जीव म्हणजे पहिल्यांदा हे घेतलं की आत्म्याला कर्मबंधन आहे की नाही। संसारी दशेमध्ये तरी पहिल्यांदा कर्मबंध स्वीकारायला पाहिजे, तर त्याचा नाश तुम्ही सिद्ध करू शकणार। म्हणजे जो बंधनात आहे तोच मुक्त होतोय, असं नाही आहे की अनादि अनंत मुक्तच आहे। दृष्टी लक्षात घ्या, नय सांगायचे आहेत की कुठल्या नयाने बद्ध आहे आणि कुठल्या नयाने अबद्ध आहे। सांगा, जीव कर्माने बद्ध आहे, कुठला नय? जीव कर्माने बद्ध आहे, कुठला नाही होतो? अशुद्ध निश्चयने। अशुद्ध निश्चयने। बर, इकडं सांगा सद्भूत असद्भूत मध्ये असद्भूत व्यवहार नाही। कुठला? अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने द्रव्य कर्मांशी बद्ध आहे जीव, असं म्हणलं जातं। अनादीपासून बद्ध होता, मग आज पुरुषार्थ केला तर त्याच्याद्वारे मुक्ती प्राप्त होते। मग सिद्ध जीव सर्व द्रव्य कर्मांचा नोकर्मांचा अभाव करून सिद्ध झाले, कुठला नाही? नाही तसं नाही, ठीक आहे की निमित्त स्वतःचा पुरुषार्थ असा झाला की जसं तुम्ही इकडं कर्माने बद्ध आहे म्हणताय, मग तसंच त्यांनी त्यापासून मुक्त झाले आणि सिद्ध झाले, कुठला नाही? अनुपचरित सद्भूत व्यवहार नयच का? कारण ज्या नयानी आहे सांगतोय त्याच नयानी नाही सांगितलं जाणार, संबंध एकाच नयाचा असतो। जसं शरीर माझं आहे म्हणा किंवा शरीर माझं नाही म्हणा, कुठला नाही आहे? अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही। तर इथं आणि दुसरं नाही सांगा, उपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि काय येणार हो? काय सिद्धी करणार उपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि या विषयामध्ये? आत्मा के बंधन की सिद्धी करते है। द्रव्यकर्मांशी बद्ध आहे असं सांगितलं आपण, तेव्हा शरीराशी नोकर्माशी बद्ध आहे हे सांगितलं, तेव्हा अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही झाला। आता उपचरित सद्भूत मध्ये काय घेणार? बंध घ्यायचा आपल्याला, भाव करण्याचे। भाव बंध घ्यायचा। द्रव्य बंध घेतला अनुपचरित सद्भूत मध्ये, उपचरित सद्भूत मध्ये काय घ्यायचं? भाव बंध, कारण भाव जीवाचे परिणाम आहेत ना। मग भावाश्रव भावबंध यांच्याशी बद्ध आहे जीव असं म्हटलं तर स्वतःचे परिणाम आहेत, आणि त्यापासून मुक्ती झाली म्हटलं तरी सुद्धा उपचरित सद्भूत व्यवहार नाही। तर आत्म्याच्या बंधनाची सिद्धी करतात। आत्मा अनादीपासून बद्ध होता तर मुक्त होतोय, असं नाही आहे की अनादि अनंत मुक्तच होता। द्रव्य दृष्टीने मुक्तच आहे, पण पर्याय दृष्टीने कर्मांशी तो
संपर्कात आहे, त्यामुळं बद्ध आहे असं म्हटलं जातं. कोई जीव कहते हैं कि आत्मा के बंधन होता ही नहीं है. कौन जीव है ये? कोण म्हणतं असं? आत्मा के बंध होता ही नहीं है. बौद्ध मतवादी. नाही नाही, सदाशिव मतवादी आहेत ना, ते आत्म्याला हां वैशिष्ट्य घेते का? नाही वैशिष्ट्य नाही 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 नाही. सदाशिव मतवादी आहेत ना, ते आत्म्याला सदैव शिवरूप मुक्त रूप मानतात. सदैव शुद्ध रूप मानतात. ईश्वरवादी पण मुक्तच म्हणलं ना, त्यालाच म्हणतात का सदाशिव ईश्वरवादी? ईश्वरवादी ईश्वर कर्ता मानतात, ईश्वराला सर्वस्व मानतात आणि कर्ता मानतात सृष्टीचा. पण इथं आपण आणि सांगतो कर्म वाईटच मानलेलं आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये आप्तपरिषदेमध्ये तत्रासुद्धा मुलेंद्रस्य ते श्लोकामध्ये कर्म मला नाही राहायचे सदा असा म्हणून श्लोक आहे ना तिथं. बर. तर ह्याचं पण आली आहे ना, सम्यक ज्ञानचंद्रिकामध्ये सिद्धांचे गुण सांगत असताना 8 कुठल्या मताचं खंडन होतंय त्यांनी दाखवलंय त्याच्यात. तर त्याच्यामध्ये हे एक घेतलंय की सदाशिव मतवादी आहेत, त्यांच्या अपेक्षेने ही सिद्धी केली की आत्मा पूर्वीपासून बद्ध होता म्हणून आता मुक्त हे विशेषण आलं त्यांना. नाहीतर अनादीपासून काही जीवाला मुक्त हे विशेषण नाही आहे, म्हणूनच तिथं कर्मबंध होते. ते पण आपण प्रकरण घेतलं होतं एकदा. घ्यायचं असतं तर परत उद्या एकदा एक दिवस वाचा, काढून आणा. काय वाचलो तो? महाराजजींचा समयसार असेल तर पान नंबर 20वर महाराजजींनी चार्ट दिलाय. आपलं काय नाव आहे समयसारचं महाराजजींच्या? समयसारचं नाव काय आहे महाराजजींनी दिलेलं? योगिता ताई? सहज सुलभ आनंद की सरल कला. सहज सुलभ आनंद की सरल कला का काय? सहज सरल आनंद की सुलभ कला असं नाव दिलंय. तर त्याच्यामध्ये महाराजजींनी सम्यक ज्ञानचंद्रिकाचा आधार घेऊन ते चार्ट दाखवला आहे काढून. म्हणजे त्यामध्ये एवढंच लिहिलं की कुठलं विशेषण कुठल्या मतवादीचं खंडन करण्यासाठी वापरले. सिद्धांची जी सगळी 8 विशेषणं आहेत ती प्रत्येक मताचं खंडन करण्यासाठी वापरली गेलेली आहेत. तर ते उद्या बघू, वाचून आणा पाहिजे तर इथं सांगतायत आत्म्याला बंधन आहे त्याची सिद्धी करतात. आत्मा के बंधन होता ही नहीं ऐसा किसी का मत है. उनकी यह मान्यता मिथ्या है क्योंकि बिना बंधन के परतंत्रता नहीं होती. जर तुम्ही संसारात आहे तर परतंत्र आहात, पराधीन आहात, बद्ध आहात हे स्वीकारावं लागेल पहिल्यांदा. बिना बंधनाची परतंत्रता नसते. सहज सत्य आनंद की सुलभ कला. परत परत काय? सहज सत्य आनंद की सुलभ कला. हां, सहज सत्य आनंद की सुलभ कला. मी सत्य विशेषण नाही घेतलं. सहज सत्य आनंद की सुलभ कला असं समयसारचं नाव आहे महाराजजींनी दिलेलं. म्हणून आपल्याला सत्य आनंद मिळतोय, त्याची सुलभ कला मिळती आहे. तर त्याचं अध्ययन करा, त्याचं चिंतन मनन करा, आपल्यासाठी समजून घ्या तो विषय. तर काय सांगतायत की बिना बंधनाच्या परतंत्रताची सिद्धी होत नाही. जैसे गाय भैंस आदि पशु जब बंधन में नहीं होते तब परतंत्र नहीं होते. जेव्हा त्यांना बांधून ठेवतात तेव्हा ते परतंत्र, आणि जेव्हा सोडलेले असतात तेव्हा ते परतंत्र नाहीत. परतंत्रता बंधन की दशा बतलाती है, इसलिए आत्मा के बंधन मानना योग्य है. म्हणजे व्याप्ती कशी करायची? जिथं जिथं बंधन आहे, जिथं जिथं संसार आहे तिथे तिथं बंधन आहे, आणि जिथं जिथं बंधन आहे तिथे तिथं परतंत्रता आहे. काय सांगा? हां, पराधीनता आहे, परतंत्रता आहे, तिथं संसार आहे. मग समजून घ्या, जर तुम्ही संसारी आहात आत्ता तर नियमाने कर्मबंधनामध्ये आहात, नियमाने परतंत्र आहात. आणि याच्या उलट सांगा, जिथं कर्मबंधनापासून मुक्त झाला तिथं नियमाने स्वाधीन स्वतंत्र आहे, तिथं नियमाने सुखी आहे. ज्या अर्थी मी कर्मांनी बद्ध आहे त्या अर्थी संसारही आहे, किंवा ज्या अर्थी कर्मांपासून मुक्त झाले त्या अर्थी ते सिद्ध आहेत.
म्हणून आत्म्याच्या बंधनाची सिद्धी होतेच. आत्मा के यथार्थ बंधन अपने निज विकारी भाव काही है. बंधन कोणाचं, कोण कोणाला बांधलंय हो? कुठल्या दोरीने बांधलंय तुम्हाला, कुठल्या साखळीने बांधलंय, कोणी घरात कोंडून ठेवलंय, कसलं बंधन आहे तुमचं? तर सांगतायत की वास्तविक बंधन विकारी भावांचं आहे. वाटतंय का आपल्याला? मी नुसतं विकारी भाव करतोय तर स्वतःला गुंडाळून घेतोय, स्वतःला बांधून ठेवतोय, स्वतःचं परतंत्रता वाढवतोय. म्हणून जी पण विकारी परिणाम आले त्याच्यामध्ये परीक्षण करा की मी मोक्षाकडं चाललोय का मोक्षापासून दूर चाललोय. आसक्ती झाली, शरीराशी एकत्व झालं, मोह झाला, कुठल्या परिणामामध्ये, कुठल्या जीवांमध्ये अडकलो, तरी पण तिथं समजून घ्या आपण स्वतःहून आपल्या मोक्षापासून स्वतःला दूर करतोय. आत्मा के विकारी भाव ही बंधन है, उसका निमित्त पाकर स्वतः जड़ कर्म का बंधन होता है. उपादान कोण, निमित्त कोण? माझे विकारी भाव उपादान आहेत, आणि निमित्त बहिरंगामध्ये त्या कर्मांचा उदय आणि पुन्हा तशा प्रकारचा बंध. म्हणून कर्मांनी मला क्रोधी केलं नाही, कर्मांनी मला दुःखी केलं नाही, तर मी स्वतः दुःखी होतोय आणि पुन्हा पुन्हा दुःख बांधतोय पुढचं, मीच अपराध करतोय. बरोबर. और उसके फलस्वरूप शरीर का संयोग होता है. शरीर के संयोग में आत्मा रहती है, वह परतंत्रता बतलाती है. जो जो जीव शरीरामध्ये आहे समजून घ्या नियमाने परतंत्र आहे, नियमाने कर्माने बद्ध आहे. काय काय सांगितलं सांगा आता? परतंत्र आहे, नियमाने त्याला बंधन आहेच. काय व्याप्ती घेतली पहिल्यांदा आपण? जिथं जिथं कर्मांचं बंधन आहे तिथं तिथं परतंत्रता आहे, आणि जिथं परतंत्रता आहे तिथं दुःख आहे, शरीराचा संयोग आहे. यह ध्यान रहे कि कर्म, शरीर इत्यादि कोई भी परद्रव्य आत्मा को परतंत्र नहीं करते. आता कुठलं नाही फिरला लगेच. आतापर्यंत सांगितलं सगळं व्यवहार न्यायाने. आता सांगतायत निश्चयाने. कर्म असू दे, शरीर असू दे, परद्रव्य असू दे, आत्म्याला परतंत्र कोणीही करू शकत नाही. किंतु जीव स्वयं अज्ञानता से स्व को परतंत्र मानता है. म्हणजे काय म्हणतात असं ते आतात नेतात ना विषय काढत. काय म्हणायचं, पहिला शरीर माझं नाही म्हणजे नो कर्म माझे नाहीत, मग द्रव्यकर्म माझं नाही, मग भावकर्म माझं नाहीत, मग त्यापुढं जाऊन अजून सूक्ष्मता काढत सांगतायत की माझं काय आहे, मी कोण आहे. तसं इथंपर्यंत काय घेतलं आता? कर्म, परद्रव्य यांनी आत्म्याला परतंत्र केलं नाही, परंतु जीव स्वतः अज्ञानाने स्वतःला परतंत्र करतोय. और परवस्तु से निज को लाभ या नुकसान होता है ऐसी विपरीत पकड़ करके पर में इष्ट अनिष्टत्व की कल्पना करता है. चिंतन करायला पाहिजे. परतंत्र का आहे? मी परतंत्र का आहे? माझ्याकडे बघू नका, सांगा परतंत्र का आहात? असं हे सगळं त्यांचं चिंतन सांगितलं, पण जरा आपण काढू की आपल्या विचारातून. का परतंत्र का आहात तुम्ही? किती इझिली सांगितलं की नाही? सोडा बघू. परतंत्र आहे तर दुःख आहे, नियमाने सांगितलं. काय? पराधीनता में सपने में सुख नथी. पराधीनता ज्याला आहे त्याला स्वप्नात सुद्धा सुख नसतं. मग पराधीनता आहे, परतंत्रता कुठं आहे? का आहात परतंत्र? दुसरं कारण सांगा. शास्त्रातलं नको मला, तुमचं सांगा. जीवाचं सांगायचं बरं का, शरीराचं नाही. बोला दीपाली बेन. कर्माचा उदय येतोय आणि परत त्याच्याप्रमाणे मी भाव करते किंवा मी स्वतःहून भाव करते, परत नवीन कर्म बांधते. हे चक्र चालूच आहे कंटिन्युअस. मग त्याच्यावर परतंत्र राहते. बर, म्हणजे कर्माने परतंत्र झालंय, केलंय. अजून माझ्या भावाने स्वतः केलं असं. हां, मी जीव आहे मानत नाही, हीच मोठी परतंत्रता आहे.
स्वतःला काय मानतोय? पर्याय रूप मानतोय, तर हीच परतंत्रता आहे. अजून परतंत्र का आहे सोनल? नवऱ्याच्या अधीन आहे म्हणून परतंत्र आहे. नवरा कोण आहे हो जीवाचा? सगळे दुसरे आहेत आणि त्याच्याकडनं म्हणजे अपेक्षा संयोगामध्ये आपण अपेक्षा करतोय ना, त्याच्याने पण ते सगळं दुःख वगैरे चाललंय. त्याच्याशी मी रागद्वेष करतेय आणि परतंत्र होती, अपेक्षा ठेवतीये, झालं तर पूर्ण. म्हणजे स्वतःला समर्थ मानत नाही, सगळ्या गोष्टी किंवा परिपूर्ण मानत नाही, म्हणून परतंत्र होतोय, म्हणून पराधीन होतोय. काय म्हणले? माझं कार्य, माझं जानन क्रिया ही माझ्या अधीन आहे, ह्याच्यासाठी मला पराची काय आवश्यकता आहे? पण जानन हे रूपच ओळखत नाही आपण स्वतःचं, म्हणून मी काहीतरी करायला जातो, करू शकतो, करायला पाहिजे, हे भाव आहेत ना, ह्याच्यानी परतंत्रता येते. म्हणजे मला मुलांना मोठं करायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे, त्यांना काय एबल बनवायचं आहे, हे सगळे विचार आहेत आणि त्याच्यामध्ये मी कमी पडतोय, म्हणून मी पराधीन व्हायला जातो. काय? धनाच्या अधीन होतो, दुसऱ्या इतर जीवांच्या अधीन होतो, किंवा त्या मुलांच्या अधीन होतो. मग हे सगळं का होतं आहे? कारण कार्य स्वतःचं काय आहे हे ओळखत नाही. माझं कार्य आहे जानन रूप, आणि त्या जाणण्यासाठी मला पराची आवश्यकता नाही आहे. मग जिथं मी स्वतःला परिपूर्ण किंवा स्वतंत्र मानत नाही, तिथं नियमाने पराधीन होतो. काय बोला? कर्तृत्व बुद्धी आहे तोपर्यंत परतंत्रता आहे. बरोबर. किंवा स्वतःला तरी दुसऱ्याचा करता मानतो, किंवा दुसऱ्याला तरी माझा करता मानतो. माझं सगळं दुःख नष्ट करणारे पती आहेत. बरोबर आहे म्हणा? होय. नाही म्हणलं तरी येणारलेत घरात, मदतच करणारलेत बघा. म्हणजे आपलं सगळं करणारे ते आहेत किंवा मुलं आहेत, हे सगळे विचार आहेत ना, हेच परतंत्र आहेत, परतंत्रता आहे. तर असं इक्वेशन करायचं आहे सगळं आपण आतापर्यंत जे बघितलं त्याच्यानुसार. काय काय केलं? जिथं बंधन आहे तिथं परतंत्रता आहे, जिथं परतंत्रता आहे तिथं संसार आहे, जिथं संसार आहे तिथं नियमाने दुःख आहे. पराधीनता दुख का कारण है. जीव को शरीर के ममत्व से, शरीर के साथ एकत्व बुद्धि से दुख होता है. इसलिए जो जीव शरीर आदि परद्रव्य से अपने को लाभ या नुकसान मानते हैं वे परतंत्र ही रहते हैं. बरोबर आहे. काय म्हटलं? शरीराला मी मानतं हे पण झालंच की, पण शरीराने मला लाभ आणि हानी आहे, शरीराने मला सुख दुःख आहे, ही मान्यता ज्याला आहे तो परतंत्र आहे. काय म्हणले? दुःखी झालो बसून बसून म्हणून झोपलो, तसं म्हणून त्या शरीराने मला सुख दुःख नाही, मला त्याच्या अधीन राहायचं नाही. शरीराशी एकत्व करतोय तर तीच बुद्धी मला दुःख देणारी आहे. असं प्रॅक्टिकली दिवसभरात करायला पाहिजे थोडा वेळ चिंतन. शरीर म्हणजे मी आहे का, हे मला भावभासना होती का? म्हणजे काल मी दिवसभरात भावभासना केली भरपूर बरं का, म्हणून काय जय श्रीमा. आणि काय म्हणायचं ते महाराजांचे 5 दिवस मला राहून राहून आठवायला ते का महाराजांना 5 दिवस सलग अंतराय होती म्हणून कळलं मला का काय उपवास घेतले होते तेव्हा. आणि नेमकं सोलापूरचा उन्हाळा, त्यामुळं असं वाटलं की काय माणसाला दिसणार ते शरीरच दिसणार, किती त्रास असणार वगैरे असं. पण असं वाटलं मला काय स्थिरता असेल त्या ज्ञानाची, काय केलं असेल. म्हणजे एक दिवस आपल्याला त्रास झाला तर आपण सहन नाही करू शकलो, लगेच सगळं बंद करून टाकलं. तर महाराजांनी काय केलं असणार हो. आणि परत दुसऱ्या दिवशी आहारला उठायचं, ते उभारून आहार घ्यायचा. म्हणजे आपण पेकाळून जातो, काय मेल्या सगळं झालेलं असतो अर्धे. 5 दिवसपर्यंत काय असेल महाराजांची दशा, आणि कसं आपण आतून शक्ती कशी केली असणार आहे त्यांनी. आणि परत जाऊन परत विधीपूर्वक आहार घ्यायचा, आणि परत त्याच्यामध्ये पण अंतराय पाळायची आणि आहार घ्यायचा. म्हणजे माताजी पण सांगतात ना, त्या 5 दिवसात इतकं केअर घेतली आहे ना सगळ्यांनी. पण तरी म्हणायचं काय, पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी केअर घेऊन सुद्धा
अंतराय कर्माचं उदय असेल तर, पण ते दृढ होते त्याच्यामुळं त्यांनी असं त्यामध्ये शिथिल नाही झाले, त्यांनी ती चर्या त्यांनी मोडली नाही, विधी मोडली नाही. म्हणजे 5 दिवसात कृश झाले होते म्हणले खूप महाराजजी, पण तरी सुद्धा त्यांनी हां बरोबर. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांचं बळ होतं अंतरंग शक्तीचं. आपल्याला बळ कुठून आहे हो? तुम्हाला कुठून आहे बळ? आतूनच ठेवा, बाहेरून बळ मागू नका शरीराला. शरीर देणारं नसतं. शरीर किती बलवान असलं तरी तुम्ही निर्बलतेचाच अनुभव करणार. आणि जर शरीर किती निष्कृष झालं तरी सुद्धा आतून जो घट्ट असणार तो कसा आहे हो तुम्ही? जय श्रीमा. हां घट्ट आहे ना, एकदम फिट अँड फाईन. म्हणून सांगतायत की शरीराची अधीनता नकोच. संस्कार इतके दृढ करा ना, कुठल्या भवात मला हे असलं शरीर नको जे मला माझी गुलामी करवतंय. म्हणजे ते सांगते तसं मला खाऊ घालावं लागतंय, त्याचं ऐकावं लागतंय, झोप म्हणलं की पडावं लागतंय, किती त्रास व्हायला लागले कळते की नाही, ठेव स्वाध्याय बंद करून राहावं लागतंय. काय काय केलं म्हणजे शरीर माझं नाही, याच्यासाठी खूप संस्कार करावे लागणार. त्याचा मोह मला नकोच. इसलिए जो जीव शरीर आदि परद्रव्य से अपने को लाभ या नुकसान मानते हैं वे परतंत्र ही रहते हैं. कर्म या परवस्तु जीव को परतंत्र नहीं करती, किंतु जीव स्वयं परतंत्र होता है. उपादान म्हणायचं ह्याला. म्हणजे जीवानी स्वतः भाव केले म्हणून परतंत्र झालाय. नाहीतरी शरीर नव्हतं का हो चरम शरीरींना? मग त्यांनी शरीराला त्या शरीराने त्यांना का नाही अडकवलं? ते का मुक्त झाले? म्हणजे शरीर बंधनाचं किंवा तुम्हाला संसाराचं कारण नाही आहे. त्या शरीरात तुम्ही आहे ना, ते बंधन आहे. शरीरात तुम्ही राहू नका. शरीर तुमच्या बरोबर राहतंय, हे त्याचं कार्य आहे. ते निघून जाणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये राहणार. इस तरह जहाँ तक अपने में अपराध अशुद्ध भाव किंचित भी हो, वहाँ तक कर्म नो कर्म का संबंध रूप बंध है. बंधनाची सिद्धी करतायत. आत्म्याला बंधन आहे. नुसतंच आपण ऐकून वाचून माहिती आहे, पण सिद्धी करून दाखवतायत की कशा रीतीने तुम्ही बंधनात आहात, कशा रीतीने तुम्हाला त्याचा त्रास आहे, त्रास भासित होतो का, त्यातून दुःख आहे हे निर्णय करतो का आपण. मग त्या बंधनातून सुटायसाठी काय उपाय करतो? समयसारमध्ये काय सांगितलं? मोक्षाधिकारमध्ये कोण मुक्त होतो बंधनातून? म्हणा गाथा. बंधनात कोण आहे आणि बंधनातून मुक्त कोण होतो? शरीर सहित हां मुक्त होतो. हां नाही बंधनात कोण आहे, का बंधनात आहे याच्यासाठी त्यांनी 2 गाथा दिल्या. तो किती 286, 87, 88, 89, 90 असेल. 290च्या गाथेच्या दरम्यान आहे समयसारमध्ये. तर त्यांनी सांगितलं कोणी पुरुष आहे त्याला बेडीने बांधलंय, तो बेडीचं चिंतन करत बसतोय तर कसं मुक्त होणार? तसं जीव कर्म बंधनामध्ये आहे. जोपर्यंत बंधनाचं चिंतन करताय तोपर्यंत मुक्त होणार नाही. म्हणू गाथा समजण्यासारखी आहे का? म्हणताय काढली असेल तर म्हणा. जह बंधे चिंतन तो, कुठली काढली ती पाहिजे मला. नंबर बघा. नाही ते नाही. त्याच्या मागं पुढे एक 4-5 गाथ, 2-3 गाथाच्या मागं पुढे बघा. जह बंधे चिंतन तो असं आहे. जह बंधे चिंतन तो बंधन बद्धो न पावदी विमुखम, तह बंधे चिंतन तो जीवो विण पावदी विमुखम. समजलं? जह बंधे चिंतन तो बंधन बद्धो न पावदी विमुखम.
ज्याप्रमाणे बंधनाचं चिंतन करणारा बंधनबद्ध जीव न पावती विमोक्षम, मुक्तीला प्राप्त करणार नाही. मला किती वेळ बंधनात ठेवलंय, मला अडकवून ठेवलंय, परतंत्र आहे मी, एवढे दिवस जेल आहे, त्या जेलमध्ये राहणाऱ्याची कीव करतोय. तुम्ही काय करताय हो? तो तर त्या जेलमधनं सुटेल, पण तुम्ही या जेलमधनं सुटत नाही आहे का? कारण बंधनाचं चिंतन करत बसतोय. मग कसं सुटायचं? उदाहरण दिलं. हां, कर्तव्य समजतोय, बरोबर आहे. संसारी आहे तर करावं लागतंय. हे सगळ्यात मोठं अंतराय कर्म आहे स्वतःसाठी. हे वाक्य कधीच म्हणायचं नाही संसारीने. काय म्हणले हो? तुमच्यासाठी सांगे ना, माझ्यासाठी सांगते आहे. हां, असं आम्हाला करावं लागतंय. आता तर पडलोय आम्ही ह्याच्यामध्ये. कधीच म्हणायचं नाही, स्वतःसाठी अजून अंतराय कर्म करून घेतोय. आता तुम्ही आहे, तुमचं बरं आहे, तुम्ही असं करताय, आम्ही एक असलं झालोय. नाही, चूकच आहे तुमचं. या क्षणाला सोडू शकता. म्हणा बघू, सोडणार? शास्त्राजवळ खोटं बोलायचं नाही. म्हणजे संस्कार तर हे पाहिजेत. उलटा आपण काय करतो, स्वतःच्या मोहाची पुष्टी करतो की आम्हाला करावं लागतंय असं. सगळ्यांच्यामध्ये आता पडलोय, मुलगी आहे, असं एकाला मी दिलं होतं उपदेश. म्हटलं तुझे भाव छान होते, पूर्वी तू किती वैराग्याचे किंवा दीक्षेचे परिणाम केलेले आहेत, आता कर. ती म्हणाली मागं आता मुलगी आहे. हां, तेच की. हे म्हणणंच चुकीचं आहे हो आपल्यासाठी. हे सांगायला लागले. म्हणजे स्वीकारू नका, तुम्ही मारून घेऊ नका स्वतःला. करताय, करायला लागलाय ती गोष्ट वेगळी, पण तरी सुद्धा भाव हेच असायला पाहिजेत. नाहीच हे मी करायलाच नकोय. लग्नाचा पहिला दिवस असेल तरी सुद्धा माताजी हे संस्कार करतात. मी संसार करतोय, चुकतंय. म्हणा बघू, कोण नाही लग्न पहिला दिवसाचं माझ्यासमोर? जाऊ दे की तो का दिवस असेल, आता तरी म्हणा. सगळे काय म्हणतात त्याला, चटके खाल्ल्यावर तरी. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू दे, तो चांगले दिवस असू देत, वाईट असू देत, नवीन असू देत, जुने असू देत, तरी सुद्धा हे करतोय, हे चुकतंय, या शरीरात राहतोय, हे चुकतंय हे म्हणत नाही आपण. बाकीचं सगळं तर संसाराला अजून ओढून घेतोय, मारून घेतोय स्वतःला. वाटतंय का चुकतंय, इथंच राहायला पाहिजे, त्यागीसारखंच जीवन जगायला पाहिजे, किती वाटतंय असं. तीव्रतेने संस्कार करा स्वतःवर, तर कधीतरी उमटतील ते पर्यायामध्ये. घरात राहतो तरी सुद्धा हे भाव ठेवा, मला त्यागीचंच जीवन जगायला पाहिजे, त्यांच्यासारखीच साधना करायला पाहिजे. जरी मी सगळं संसारामध्ये आहे तरी सुद्धा हे करू शकतो. एक कॉन्फिडन्स येऊ दे, एक स्वतः तशी पुरुषार्थपूर्वक तयारी होऊ दे, तर शक्य आहे. अशक्य नाही आहे आपल्याला. कोण करत होतं? सुदर्शन श्रेष्ठी जाऊन करत होते ना ध्यान. स्मशानात जाऊन करायचे. तुम्हाला कुठं जायचं आहे हो? मग घरात आहे तरी तिथं तरी करू शकतो आपण स्वतःवर संस्कार, की हे सगळं करतोय, हे करणारा मी नाही आहे, जाणणारा आहे. तर बंधन, हां ते राहिली की गाथा दुसरी. काय होतं पहिली गाथा? जह बंधे चिंतंतो बंधनबद्धो न पावती विमोक्षम. सांगा अर्थ. जो बंधनाचं चिंतन करतो असा तो बंधनबद्ध जीव कधीही बंधनापासून मुक्त होत नाही. तह बंधे चिंतंतो जीवो विण पावती विमोक्षम. सांगा अर्थ. त्याप्रमाणे बंधनाचं चिंतन करणारा हा बंधनबद्ध जीव कधीही कर्मापासून मुक्त होत नाही. मग तुम्ही काय चिंतन केलं? पोरं आहेत आता बघावं लागतंय, लग्न केलंय म्हणल्यावर सगळं मागचं बघावं लागतंय. बंधनबद्ध स्वतःला मानताय ना, म्हणूनच तिथं तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. तह बंधे चिंतंतो जीवो विण पावती विमोक्षम. मग कसं मुक्ती होणार? ह्याच्यासाठी दुसरी गाथा सांगितली. म्हणा. जह बंधे छेतूणय. समजला? जह बंधे छेतूण म्हणजे काय? छेदून. जो बंधनाला छेदून. जह बंधे छेतूणय जीवो काय? बंधनबद्धो विपावती विमोक्षम. त्या बंधनबद्ध जीवानी जर त्या बंधनाला छेदलं तर बाहेर पडतो बंधनातून. तसं
नुसती चर्चा करून नाही, कृती करावी लागणार तुम्हाला, सांगतात जयश्री मा ऐका. तर तसं तहबंधे छेतूणय, त्याप्रमाणे बंधाला छेदून तहबंधे छेतूणय जीवो संपावधी विमोक्षम, जीव जर विमुक्ती प्राप्त करायची असेल जीवाला तर त्या बंधाला छेदावं लागणार. कुठल्या बंधाला? बाहेर कुठं बंधन नाही आहे, बांधलेलं नाही आहे तुम्हाला दोरीनी. जे बांधलं गेलं आहे ना, या परिणामांनी बांधलं गेलं, त्या परिणामांना तोडा. जे शरीराशी इतके अटॅच आहेत ना परिणाम आपले, किती चिवट बंधन आहे त्या शरीराशी आपलं, त्याला तोडा तर संपला हो संसार, त्या क्षणात संपला. पण आपल्याला संपवावं वाटत नाही. भूक लागल्यावर सांगायचं लोकांना, खाणारा नाही जाणणार आहे, ध्यान करा. किती ध्यान करणार हो? म्हणजे मी ध्यान केलं म्हणून सांगते बरं का. जेव्हा विचाराला, जेव्हा शरीराने त्रास दिला ना, त्यावेळेस ध्यानाला बसली आणि पहिला केलं सगळं शरीराचं, नंतर ध्यान केलं बरं का. पण ध्यान केलं तर ध्यानानीच हां, खाऊन पिऊन ध्यान छान होते का न खाता होते विचारतात जयश्री मा, सांगा. दोन्ही प्रॅक्टिकल करून बघा आज आणि मग करा. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू दे, ध्यानच आहे मुक्तीचा मार्ग. त्यामुळं खावा प्या, त्याला काही तोडा म्हणून सांगत नाही आहे, पण आहे काय म्हणायचं त्या हां हां असू दे की ते चारित्र्य मोहाचे उदय आहे, तो होणार की. काय उपास झाला, त्रास झाला तर त्या शरीराचा त्रास होतोय, जाणवतोय तुम्हाला, म्हणून तुम्ही चिंतन सोडून देऊन किती त्रास कमी होणार हो. उलट त्या त्रासाला जिंकायची शक्ती येते तुमचं ध्यान, चिंतन वगैरे. म्हणून प्रॅक्टिकली करावं लागणार. शब्दातून काय उपयोग नाही, ऐकून नुसतं होणार नाही. ज्याला खरंच छेदायचं आहे ना, तर परिणाम छेदा. जीव, शरीर माझं आहे, हे परिणाम आहेत ना, इतके त्रासदायक आहेत आपल्यासाठी, ते परिणाम छेदा बास. दुसरं बाहेरचं परद्रव्य त्याला सोडाल तुम्ही कधी ना कधी. पण जसं ते उदाहरण देतात ना माकडाचं, माकड आणि त्याचं पिल्लू कुठं होतं, त्या पाण्याच्या टँकमध्ये होतं आणि पाणी टँक रिकामा होता. तो काय झालं, पुढं कोणीतरी पाणी सोडलं वरून, दिसलं का? आता ते आई आहे ती त्या बाळाला वाचवतीये, आपल्या कडेवर घेतीये, डोक्यावर घेतीये, पाण्यात बुडू नये म्हणून. आता पाणी हळूहळू वाढायला लागल्यावर माकडाची हाईट जास्त होती, त्यामुळे ते वर त्याला सुरक्षित ठेवू शकत होतं. पण आता माकडाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं, काय करायचं? गळ्याचं नाकापर्यंत आलं, आता श्वास बंद होणार. काय केलं माकडाने हो? तेच की ते माकडा माता, तेच की माकड माता त्या पिल्लू माकडाला पायाखाली घेते, म्हणजे तिच्यावर उभारून आपला श्वास वाचवते. ती अशी असती कोण? मोही माता. मोही माता. माकड तसं असते म्हणून का मी माता सांगते तुम्हाला. म्हणजे मोह असा असतो जो शरीराला किती कसंही वाचू कसं नाही हेच विचार करणार, दुसऱ्याचं चिंतन त्यावेळेस राहिलेलं नसतं. म्हणून सांगितलं काय, शरीर बंधनात आहे तर आत्मा बंधनात आहे तर त्याला मुक्त करायसाठी त्याला छेदावं लागणार त्या परिणामांना, तरच तिथं आत्मा त्या बंधनातून मुक्त होणार. मुक्त होने के बाद फिर बंध या जन्म नहीं होता. जीव के मिथ्या दर्शनादि विकारी भावों का अभाव होने से कर्म का कारण कार्य संबंध भी टूट जाता है. कौन कारण है, कौन कार्य है? विकारी भाव आणि कर्म. कोण कारण कोण कार्य? कर्मांचा बंध होतो ते कार्य आहे. विकारी परिणाम तुम्ही करताय, मग कर्म उगीच तुम्हाला फिरवतायत का हो? कोणी बांधले त्या कर्मांना? जानना देखना यह किसी कर्मबंध का कारण नहीं है. कितीही जाणा आणि बस न्याता राहावा, कुठल्याही कर्मांचा बंध होणार नाही तुम्हाला. काय म्हणले? अनंत काळापर्यंत जाणणे देखणे हे कर्मबंधाचं कारण नाहीच. छान वाक्य आहे. म्हणजे स्वभाव असतो तो कधीही बंधनाला कारण नसतो.
किंतु परवस्तुओं में तथा राग द्वेष में आत्मीयता की भावना बंध का कारण है. सगळीकडे भावना बदलायला सांगतायत, परिणाम बदलायला सांगतायत. बाहेरच्या संयोगाला, परवस्तूला बदलायचं नाही आहे. आपले त्याच्याशी असणारे अटॅचमेंट काढायची आहे. मिथ्या भावना के कारण जीव के ज्ञान तथा दर्शन को मिथ्या ज्ञान तथा मिथ्या दर्शन कहते हैं. इस मिथ्यात्व आदि विकार भाव के छूट जाने से विश्व की चराचर वस्तुओं का जानना देखना होता है, क्योंकि ज्ञान दर्शन तो जीव का स्वाभाविक असाधारण धर्म है. वस्तु के स्वाभाविक असाधारण धर्म का कभी नाश नहीं होता. यदि उसका नाश हो तो वस्तु का ही नाश हो जाए. इसलिए मिथ्या वासना के अभाव में भी जानना देखना तो होता है, किंतु अमर्यादित बंध के कारण कार्य का अभाव मिथ्या वासना के अभाव के साथ ही हो जाता है. काय अमर्यादित बंध जे आहे ते कधी नष्ट होणार? जिथं मिथ्यात्व नष्ट झालं तिथंच हे अमर्याद म्हणजे अनंत संसाराचा नाश होणार. कर्म के आने के सर्व कारणों का अभाव होने के बाद भी जानना देखना होता है, तथापि जीव के कर्मों का बंध नहीं होता और कर्म बंध न होने से उसके फलरूप स्थूल शरीर का संयोग भी नहीं मिलता. इसलिए उसके फिर जन्म नहीं होता. सिद्धांची सिद्धी करून दाखवतायत का त्यांना पुन्हा जन्म नाही? तर जिथं मिथ्या वासना नष्ट झाली तिथं अनंत कर्मांना बांधण्याची परंपरा नष्ट झाली. आणि म्हणून ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. मग या जन्म मरणाच्या अतीत ते झाले आणि त्याच्या निमित्तामध्ये त्यांना पुन्हा तशा भवपरिवर्तनामध्ये अडकण्याची वेळ आली नाही. म्हणून मला जर स्वतःला सोडवायचं तर मी काय करायला पाहिजे? दुसऱ्याला उपदेश द्यायला किती सोपं वाटतंय, पण स्वतः करायला पाहिजे तसा पुरुषार्थ, तसं विचार करायला पाहिजे की मी स्वतःला सोडवण्याचा किती प्रयत्न करतोय. रोज काय नवीन पुरुषार्थ करतो मोक्षासाठी? सांगा. जायचंय मोक्षाला, नुसतं हो म्हणून काय काय करतो? आपलं दिवसभरामध्ये काय आपल्याकडून तसं एखादं कार्य की जे मुक्तीला नेणार आहे तुम्हाला? म्हणून संस्कार एवढे करा, जेवायला बसल्यावर सुद्धा निर्मळतेने हे भाव असू देत की हे खाणं माझा स्वभाव नाही आहे. खाणार तुम्ही, सोडणार नाही, पण तेवढे संस्कार निर्मळ खूप कार्यकारी ठरतात पुढं जाऊन. त्यामुळे त्या आहारातून सगळ्यात मोठी आसक्ती निघायला पाहिजे, शरीरातून आसक्ती निघायला पाहिजे. ती निघणार आत्म्याला लक्ष केल्यावर. म्हणून स्वतःला जाणा. हो, जाणा. हा मी अशरीरी जीव आहे, सर्व कर्मबंधनापासून रहित अबद्ध स्वरूप जीव आहे. कर्माचा आणि माझा काहीही संबंध नव्हता, नाही, नसणारच. मी तर चेतनात्मा आहे, अनादि अनंत मुक्त आहे, सुखाचा पिंड रूप आहे. कर्म तर जड आहेत, अचेतन आहेत, विभाव रूप आहेत. ते माझ्या स्वभावामध्ये नाहीतच. अबद्ध स्पृष्ट स्वरूपोऽहम्, निर्बंध स्वरूपोऽहम्, स्वतंत्र स्वरूपोऽहम्. ओम विसर.